सहलीला 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 जायचा सहलीला सहलीला. आज राजापूरमध्ये लपलेलं एक सुंदर मंदिर बघायला आलो आहोत. हॅलो गायज, मी आहे शलाका. आज आम्ही आलो आहोत कोकणातील राजापूर येथे असलेल्या धूतपापेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. मंदिराकडे जाणारा हा निसर्गरम्य रस्ता खूपच सुंदर आहे. मी याआधी इथे पावसाळ्यात आले होते. आज वाटलं की उन्हाळ्यात इथलं वातावरण कसं असेल तेही अनुभवून पाहावं. इथे आल्यावर गुंडूला एक छोटीशी ताई दिसली, तर मी तिला कॅडबरी दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून मन खूप भरून आलं. आता मंदिर दिसतंय, काय सांगू, किती मोहक आणि सुंदर वाटतं. जितक्या वेळा इथे येते तितक्या वेळा हे मंदिर अधिकच आकर्षक वाटतं. मंदिरावरील कोरीव काम आणि बांधणी पाहिली की खरंच आश्चर्य वाटतं. जणू आपण महादेवाच्या महालातच प्रवेश केला आहे असं भासतं. महादेवाशी माझं नातं खूप खास आहे. मी केदारनाथला जाऊन आल्यापासून ते आणखीनच जरा घट्ट झालं आहे. इथल्या शिवपिंडीवरचा कपडा उडालेला आहे आणि त्यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. ती ऐका हा आता. दररोज ते म्हणजे रान होतं ना सरोवर, त्या रानाची पिंडी होती ना, त्या पिंडीवर येऊन बरोबर पानं सोडायची, दूध सोडायची त्याच्यावर. तो गुराकी काय म्हणतो, मालक त्याचा काय म्हणतो की तू दूध पितोस, त्याला म्हणतो दूध काढून तू पितोस, त्या याला म्हणते गुराख्याला. तो म्हणून तो पाळत ठेवतो, गायवर पाळत ठेवतो. गाय आपली कुठे दूध सोडते आहे, त्याबरोबर ती पिंडीवर यायची आणि ती गाय तिथे पानं सोडायची. पण तो मालक काय करतो, कुऱ्हाड घेऊन येतो. कुऱ्हाड मारतो ना की गायवर न बसता त्या पिंडीवर बसतो. आणि त्या पिंडीचा बघा एक कपडा गेला वरचा, बघितला आतमधला ना. हां, पिंडीचा कपडा उडाला. हां, मग ते कपडा आहे ना, तो उडाला आहे ना, तो कपलेश्वर म्हणून आहे, मलकापूरच्या इथे. हां, मलकापुरात. आणि ते नाव पण डोपेश्वरच आहे, पण देवाचं नाव कपलेश्वर. आता हे डोपेश्वर करतात, ते देवाचं नाव कपलेश्वर आहे. म्हणजे तो भाग जो आहे तो तिकडे. हां, तो तिकडे उडाला आहे. हां, आणि असंच आहे ते देवस्थान आहे ना, असंच पाणी बिणी आहे. एका मूर्तिकाराने अत्यंत सुंदर अशी मूर्ती साकारली आहे. ती पाहताना खरोखरच मन आनंदाने भरून येतं. मला जिथेही फिरायला जायला मिळतं तिथे थोडासा स्वतःसोबतचा शांत वेळ घालवायला मला खूप आवडतं. बाहेर उन्हाळ्याची कडक ऊन असतानाही मंदिराच्या परिसरात एक वेगळाच थंडावा आणि शांतता जाणवत होती. मी तिथे बसून निवांतपणे आपल्या विचारांमध्ये हरवून गेले होते. तेवढ्यात माझ्या सख्या आल्या आणि लगेच फोटो सेशन सुरू झालं. आणि त्यानंतर आम्ही तिथे असलेल्या एक छोट्या दत्त मंदिरामध्ये गेलो. दत्त मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे एक 2-3 फोटो सेशन केलं. ही बघा ना माझी भाची, एवढीशी असूनही तिच्या आजीबरोबर कसा संवाद साधते. ती तिच्या पद्धतीने सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या छोट्या छोट्याशा खाणाखुणांमधून ती आजीला सगळं समजावून सांगण्याचा खूपच गोड प्रयत्न करत होती. थांबती दाखवते काहीतरी. हां, बसून दाखव. आता काय बोलली तू? शी रिमेंबर्स एव्हरीथिंग अबाउट हर पणजी. तिकडून आम्ही गेलो गाडगे यांच्या खानावळीत जेवण करायला. तिथलं सात्विक आणि चविष्ट कोकणी जेवण खरोखरच मनापासून आवडलं. कोकणात फिरायला आलो आणि फणसाचं झाड दिसलं नाही असं होणारच नाही ना यार. त्यानंतर आम्ही कनकादित्य मंदिराचं दर्शन घेतलं. हे मंदिरही अतिशय सुंदर आणि प्राचीन वास्तुकलेचं दर्शन घडवणारं आहे. मंदिरामध्ये कॅमेरा वापरण्याची परवानगी नसल्यामुळे आतलं अप्रतिम बांधकाम आणि कोरीव काम तुम्हाला दाखवता आलं नाही. पण मंदिराच्या बाहेरचा परिसरही तितकाच सुंदर आहे. त्या मंदिराच्या आवारात एक बॅनर लावला होता. त्या बॅनरवर भिडे आडनाव लिहिलं होतं. ते माझ्या आईला दिसलं आणि ते बघून सुद्धा माझी आई खूप खुश झाली. आणि शेवटी आम्ही बीचवर जाऊन सूर्यास्ताचा मोहक नजारा अनुभवला. समुद्रकिनाऱ्यावर मस्त वेळ घालवत या सुंदर ट्रिपचा शेवटही तितक्याच सुंदर सूर्यास्ताने झाला. आमचं कोकण कसं वाटलं?